तर मंत्राते देवतः, मंत्रामध्ये देव असतात आणि त्याच्या पुढची बाब मंत्र इति देव, मंत्रच देव असतात. आणि एखाद्या मंत्राला, आता पूर्वी आपण ऐकलंही असेल की अग्नी स्थापना अशी हाताने काळीपिटीने व्हायची नाही, तर मंत्रांनी अग्नी प्रज्वलित करायचे. किंबहुना बाण साधाच असतो, पण मंत्र केला ब्रह्म. आता ब्रह्मास्त्र काय आहे? ब्रह्मास्त्र एक मंत्र आहे, कुठलं विशेष अस्त्र नाही आहे. तर तो मंत्र त्याच्यावर प्रेरित करून तो मंत्रानं केलेलं ते आयुध सोडायचं, प्रक्षेपण करायचं, म्हणजेच ते अस्त्र तयार होते किंवा अशी शक्ती. मग ह्या शक्ती सगळ्या या मंत्रामध्ये असतात आणि हे मंत्र त्याच्या अधीन असतात. दत्त महाराज किंवा ह्याच्या बाबतीत जर सगळ्यात मोठं उदाहरण सांगायचं तर कर्नाटकामध्ये हुमणाबाद नावाचं एक गाव आहे. हुमणाबादमध्ये माणिक प्रभू नावाचे फार मोठी विभूती होऊन गेली. आजही माणिक प्रभू संस्थान जर बघितलं, इतकं प्रचंड प्रशस्त स्वच्छ शुद्ध सात्विक आचारांचं देवस्थान आहे. त्या हुमणाबादच्या माणिक प्रभू महाराजांवर दत्त महाराजांची अशी कृपा झाली की त्यांनी पराकोटीची श्रीविद्या केली. जर तुम्ही इंटरनेटवर युट्यूबवर बघितलं तर त्याच्यामध्ये दत्त महाराजांची त्यांनी केलेली रचना, ही शिवा हृदय होत भवा अचल वैभवा चंडिका धुमा, दशमहाविद्यांची आरती कधी ऐकली नसेल. इतकी जबरदस्त आरती त्यांच्या संस्थान, ती हुमणाबादच्या माणिक प्रभू संस्थानची माणिक प्रभूंनी खुद्द केली. तर ती इतकी जबरदस्त दशमहाविद्यांची आरती आहे. दशमहाविद्या ज्या असतात धुमावती, बल्लामती, भुवनेश्वरी, षोडशी, तारा, नसता, मातंगी, तर यांच्यावर ती केलेली आरती आहे. जे कधी विधवा, कधी सौभाग्य मुकुट महाराणी. विधवा म्हणजे जशी धुमावती, सौभाग्य मुकुट महाराणी म्हणजे स्वतः त्रिपुर सुंदरी असेल किंवा या अन्य देवी असतील. तर अशा देवी त्या माणिक प्रभू महाराजांच्या पराकोटीच्या श्रीविद्येवर प्रसन्न होऊन दस्तूर खुद्द दत्त महाराजांनी प्रकट होऊन त्यांना सोन्याचं श्रीचक्र किंवा सोन्याचं श्रीयंत्र दिलेलं आहे. म्हणून आता हल्लीच्या काळामध्ये जर बघाल तर स्वामींच्या संबंधित दत्त महाराजांना कनेक्ट केल्यानंतर किंवा दत्त महाराजांशी संबंधित स्वामींपर्यंत पोहोचल्यानंतर बऱ्याच घरामध्ये श्रीयंत्राची पूजा होते. पण बऱ्याच लोकांना श्रीयंत्र माहित नाही, श्रीयंत्रच काय या माहित नाही.